दादा रामराम. हा राम राम. नांदेड जिल्ह्यातून बोलतोय मी. शिक्षण करून बेरोजगार समजा. तर मला शेळी पालन करायचं होतं. मला आणि त्याच्यातलं काहीच नॉलेज नाही. महत्वाची गोष्ट. आपली शून्यातनं सुरुवात आहे. आजूबाजूला व्हिजिट करा. जिथं आपण आता तुम्ही काय कामानिमित्त गेला कुठं, त्या आजूबाजूत कुठं गोट फार्म आहेत का? किंवा रस्त्याने जाताना आपल्याला एखादा धनगर समाज दिसला की त्या संग 5 मिनिटं उभं राहायचं. शेळ्या कशा, तेच- करडं कशी, तेच तर प्रॉब्लेम. त्या कोणत्याची ज्ञान मिळेल का नाही? की ह्या जगात तुम्हाला ज्ञान कोणच देऊ शकत नाही असा हा धनगर समाज तुम्हाला. आणि कसं आहे बघा, आमच्या इकडे कसं आहे 90% तर मराठा समाजच आहे. नाही, नाही, असं दे ना, ऐका ना, समाज ऐका तर की. आणि आमच्या इकडं कसं आहे, हे धंदा करायला लाजतात लोक. नाही नाही, अहो धंदा कोणाचा असतो ना, तुमचं कसं असेल तर तुम्ही कुठलंही मार्केट तयार करू शकता. आज तुम्ही सुशिक्षित आहे, तुम्हाला वाचा येतं, बोला येतं. आज जगात काय कळतं. चाललंय ते नेटवर कळतंय सगळं. कळते. आणि मग लाजायचं कशासाठी? आणि लाजायचं काय आता, तुम्ही पाटीलगिरी करून गेलीत ना सगळे. करून त्या पाटील करून कोणाची घरं भरली. आता आपण सुशिक्षित, आता काळ बदललाय, आपल्याला बदलायचे आता. आपल्याला बदलावंच लागणार आहे कंपल्सरी. हा, आणि मग म्हणून तर हा निर्णय घ्यायलो मी. जुन्या विचारसरणीवर चालायचं नाही. आता आपण लेटेस्ट मॉडेल आहे, 2G होय. 5G चाललोय आपण आता.